वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तुला आत्ता नाही कळणार. नाही तुला देवदास बनवला ना तिने तर नाव बदलेल मी माझं. बस झालं आता, बस झालं. यानंतर एक शब्द जरी अनुष्काबद्दल बोलला ना तर तिथं पुण्यात जळकल लाकूड घेऊन येईन आणि बंबात कोंबीन. दीपक भाऊजी आहेत ना, दीपक भाऊजी ते आत्महत्या करू राहिलेत. काय? मोरदे लेखा आणून सोडला त्या माणसानं. पप्पे आत्महत्या काय नाही, सगळे नाटकं लावले त्या माणसानं. तुझं माझं ऐकणार नसतील ना तर मी पण तुझं नाही ऐकणार. तू दीपक मामाला आवाज दे ना प्रेमानं. ओ मुन्नाचे पप्पा, मी काय म्हणून राहिले? ओ दलपत सिंग. मुन्या कोण ओरडून राहिले रे? मम्मीच आहे, तुम्हाला आवाज देऊ राहील. आई आई ओरडून राहिली? माझा तर विश्वासच बसून नाही राहिला. खरंच आई आहे का रे? हा मग माझीच तर मम्मी आहे. हे मुन्या नको उघडू दार, भुमलू दे. कानाला जरा बरं वाटू राहिले. मगाशी भांडली रे ती माझ्याशी. खाली कुणीतरी सांगितलं असेल म्हणून आली असेल सॉरी म्हणायला. काय उघडू नको दार. आता ती माफी मागून राहील तर माफ करून द्या ना. काय शाळेत असे शिकवता मास्टर, बाकी मला काही प्रॉब्लेम नाही. मुन्या तुझं खरं आहे रे, पण तुझी आई कुठं मनातून माफी मागती? अरे मनात नसतं तिच्या, सगळं खोटं असतं वर. असं पण आहे का पप्पा? मी दार उघडणारच नाही, म्हणून तुम्ही टेन्शन नका घेऊ. पांडे जी क्या कर रहे हो आप? चल ग. स्टडी कमाल करते हो पांडे जी आप भी. सोने अजिबात असले फालतू डायलॉग मारायचे नाही माझ्यासमोर. दिवसभर काय पिक्चरचे डायलॉग मारते का? आणि काय नाव सोनल आहे म्हणून का सोनम कपूर समजते का स्वतःला? हायच मी सोनम कपूर. गदा का जाने गुळकी चव काय असते? गदा म्हणली तुम्हाला? हे मी गदा म्हणले? सॉरी, मी दादा म्हणले. गदा ऐकू आलं का? सॉरी. हा एक तर बहीण आहे आणि लहान आहे म्हणून सोडून राहिलो बरं का. इतना प्यार थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. तुला नाही कळणार रे माझी आता किंमत. लग्न करून मी सासरी गेले ना मग कळेल तुला. बसशील एका कोपऱ्यात मेरी आठवणी मी रडत. ए प्रोफेसर कॉलनीची सोनाक्षी सिन्हा. दोन गोष्टी बरं का. पहिली गोष्ट, एकतर हिंदी सुधारवायची. दुसरी गोष्ट, राहिला आठवणींचा प्रश्न तर लगेच आरशात तोंड पाहून घ्यायचं. आत्ताच पाहिले. सरक.
हे भावड्या नवीन पेन ए कुठून आणलाय रे? लय भारी आहे. ए मला दे ना प्लीज. पेन ठेव, पेन ठेव. हे दे ना मला प्लीज. खूप भारी रे. सोने पेन ठेव, तो माझा नाहीये. मग कुणाचा आहे? सोने कोणाचाही असो पेन ठेव. ए दे ना मला प्लीज प्लीज. सोने स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष दे. पेन ठेव पटकन. हे असं कुठं असतं भावड्या? दे ना प्लीज. तुला शेवटचं सांगतो सोने, पेन ठेव, नाहीतर खरंच सन्नकन कानाखाली दिल मर का. ठेव पेन ठेव. सरळ सांगून कळतच नाही. दुपारचं कसं काय? भूक लागली काय त्यांना? पाणी दे प्रांजल. पाणी दे लवकर. हा नाही ते राहू दे. दीपकराव कुठे आहेत? असतील ते इथंच. कुठं जाणार आहेत? आपण शिरा करू का? काय चाललंय दुकानातून? मी शिरा खायला आलो का घरी? नाही, मला वाटलं भूक लागली असेल तर लगेच करून देते शिरा. अरे काय लावलं शिरा शिरा शिरा? प्रसंग काय तुमचं चाललंय काय? बरं ते जाऊ दे. चाय काकू कुठे असतील की इथंच कुठेतरी. अरे असते की म्हणजे काय? तिनेच फोन करून सांगितलं दीपक मामा वरती कठडून उडी मारून गच्चीवरून आत्महत्या करू राहिले म्हणून. अगं बाई. अगं बाई काय अगं बाई? सुनबाई घरात काय चाललंय ते माहित नाही तुम्हाला? नाही मला बी माहित नव्हतं. ती बाया इथल्या सगळ्या बातम्या पुण्यापासून पोचविती, पण इथं घरात काय चाललंय कोणाला काही माहिती नाही. आप्पा पण आपल्याला छाया काकूनीच फोन करून सांगितलं ना. तू गप आहे, तू नको मला शहाणपणा शिकू. आता ही जर गोष्ट लोकांना कळली, शेण घालतील तोंडात लोक आमच्या. काय इज्जत राहील बोराड्या घराण्याची? चल 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 गच्चीवर चल. येऊ का? कोण आहे? काही गडबड आहे का? नंतर येऊ. हा हा नाही काही नाही, नेहमीच आहे नेहमीच. काय आहे? हा सुनबाई मगापासून शिरा शिरा करीत होता ना, आला प्रसंग शिरा करायचा. करा शिरा. बस तुम्ही बस. करते ना. बसा तुम्ही. आलेच मी. हा खाली येताना गर्दी दिसत होती, मला वाटलं काही कार्यक्रम आहे काय. मी कुणाला विचारलं नाही, डायरेक्ट आली मी आतमध्ये. बरं झालं ते विचारलं नाही. ते विचारलं नाही ते गर्दी कायमच असते हो आमच्या गल्लीमध्ये. ते सिटीत आहे ना त्याच्यामुळे एकदम गर्दी होती. एवढं काही झालं की हे लोक गोळा होतात. हो हो नाही काही जर असं घडले नाही एखादी घटना तर गल्लीमध्ये आगीचा बॉम्ब सुद्धा येत नाही. काही करताच येत नाही, काहीच करता येत नाही. आणि लोक तर लय डेंजर आहेत. त्यामुळे काही अफवा पसरवतात. हो लय अफवा लय पसरवते. आता तू कशाला एवढं इसकडून विचार राहिली? तर लेक्चर नको देऊ रे. एवढी गर्दी असते काय कुठं? काय कशावर बोल राहिले? शिरा शिरा येऊ राहिला ना म्हणून. परगला खूप आवडतो शिरा. खूप गोड आवडतो. सांगितलं होतं ना मी मागच्या वेळी तुम्हाला, गोड खूप आवडत. शिर्याचं बोल राहिलं? शिर्याचं बोल राहिलं. अरे लक्ष्मी काका तू दरवाजा उघडून राहिला का? खेळू राहिला दरवाजाची? मी काय मुन्ने का दारासोबत खेळायला? अरे तसं नाही, पण तू कवाचा दार उघडू राहिला, पण दार उघडतच नाही ना. त्यात ते दीपक मामा आत्याचं पण नाही ऐकू राहिले.
माणसंच आता त्यांच्याशी असं वागू राहिले तर ते तरी काय करणार आहे? आता तुम्ही का मला शाळेतून जोडी मार राहिल्या काय? मला काय काय कळत नाही काय? हे भांडू नका ना, कानाजवळ गणगण दार कसं उघडायचं ते सांगा अगोदर. असं ढकलून तुमच्या आत्मा माझ्या बापाच्यानं तरी होणार आहे काय? जुनं दार आहे ते असं नाही उघडायचं. बरोबर आहे, जुना दरवाजा आहे असा नाही उघडणार. पप्पे एक काम कर, खाली दगडी खोलीत जा आणि तिथनं पार घेऊन ये. जाय. हे तू काय दिला दार तोडायला लावती काय? दार नाही हो, कडी तोडायला लावते. जाय. हा हा जाय पप्पे. आली का? हो आली की, गेली नाही तर आली का? ते परत कॉलेजला जात होता, मीच म्हटलं जाता जाता पूर्वाकडे सोड म्हणून. बरं केलं ना, तेवढंच नादांना चक्कर होती. हा बाकी कसे आहेत सगळे घरी? माधवराव काय म्हणते? हो हो मस्त. ही चैन कसली? कशाला? नाही नको नको, आताशी फक्त ठरलंय, बैठक नाही झाली अजून. बरं दिसतं का ते? नाही नको नको. सेम. काय काय? आमचा दादा असंच म्हटला, अजून लग्न करायचंय, सगळं बाकी आहे, चैन कशाला? तुमचे ते पुण्याचे चंद्रकांत काका त्यांनी दिली ना. हा अजून कशात काही नाही, मग कशाला म्हटलं, म्हणून परत करायला आले. चेन दिली का? हो हो. त्याला काय कळत नाही, त्याला काय पुराणिक आहे ना ते. पुराणिक? टोपण नाव, हा. टोपण नाव आहे आमच्या चंद्रकांत काकाचं. आप्पा लहानपणीपासून त्याला पुराणिकच म्हणतात. हा त्याला कळतच नाही, अजिबात कळत नाही. पुण्याला राहतो ना. ते पूर्वा दिसत नाही कुठं, पूर्वाला बोलवा ना. हा बोलवतो ना. हे काय पूर्वा, ए पूर्वा. हे बाय यानं तुटल बघ. का ग, लग्न करून जाणार म्हणून घरचे काय जड काम करून घेऊ राहिले काय? हा आमच्या घरी काय एवढे जड काम करायला लागणार नाही बाई तुला. नाही ते ते कुलूप कुलूप रंग केला, चावी ती भेटू नाही राहिली म्हणून ह्यानं तोडायची होती. मी म्हणलं का ह्यानंच तुटल. रंग, हा कुलूप कुलूप त्याने फुटल ना. कुलूप. बसा ना तुम्ही, बसा बसा. मुन्नी बोलायचं का तिच्याशी? नको नको काय नको, गिफ्ट काय माधव दादा देणार आहे का रे? काय काय बोलू राहिले तुम्ही? आप्पा तुमची हरकत नसेल ना तर पूर्वा आणि हा नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर पराग आणि पूर्वाला ना, हरकत काय? उलट मीच म्हणणार होतो पोराला आणि परागला जा म्हणून. नाही आपलं जा म्हणून, खाली बोला म्हणून. हा हा जा रे तुम्ही, जा परत. खाली जा आणि तुम्ही बी जा. हा काय होतं त्याला, खाली जायचं, तिघ जण बोला. हा बोला. अहो मी कसं, त्या दोघांना बोलायचंय ना. हरकत नाही, बोला बोला, जा जा.
बघा कसं जमतंय ते पहा. पहा समीर पहार पहार. कुठं चाललं? ते नाही नाही बस इथं थांब. काम आहे तुझ्याकडे. त्यांना जरा काय हवं नको ते पहा. पहा पहार पहार बाजूला ठेव. पहा. बसा ना. नाही, तुम्ही बसा ना, मी तिकडे बसतो. हो नाही नाही, तुम्ही बसा ना तिथं, मी बसते इथं. नाही नको, तुम्ही बसा ना. अहो नाही, खरंच बसा तुम्ही तिथं. आपण उभंच राहिलो तर चालेल का? अहो नाही, असं कसं, बसा ना. नाही, ते समजा आता बसलो की झोपेलच मी तेव्हा सारखा. ते ते पुण्याचे काका, चंद्रकांत काका आहे ना तुमचे, हा त्यांनी चेन दिली ती सोन्याची, ते परत करायसाठी म्हणून आलतो आत्यासोबत. चंदू काका ना. ते जेवण झालं का? जेवण झालं ना, झालं जेवण झालं. मी गिफ्ट नाहीच द्यायला पाहिजे, बरोबर आहे. नाही, चुकलंच ते चंदू काकाचं. अजून कशातच काही नाही आणि गिफ्ट कसं देत. सॉरी. तुम्ही काहीतरी बोलत होते, बोला ना. मी हा काढा घेता का? अक्कानं दिलेला काढा. सॉरी. अहो खरंच सॉरी. नाही म्हणजे नाही घेतो मी काढा. मला माहितीच नाही ना कसा घ्यायचा, म्हणून नाही घेत. मी सांगतो ना, सोपं आहे, सोपं आहे. काय करायचं, एका ग्लासात अर्धा ग्लास गरम पाणी घ्यायचं. गरम? नाही, कोमट एक घेतलं चालतं. तसं गरम घेतल्यावर कोमट होतेच ना. कोमट एक गरम करता येते म्हणा. तुम्हाला पाहिजे तेवढं कोमट घ्या, त्याच्यात अर्धा कप काढा टाकायचा. काढा विरघळायचा, मग सकाळी सकाळी अंशापोटी घेऊन टाकायचं. अंशापोटी? उपाशी पोटी, रिकाम्या पोटी, हा काहीच खायचं नाही. हा, म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग, एम्प्टी स्टमक. अहो नाही, कळलं मला अंशापोटी म्हणजे एम्प्टी स्टमक ते. सॉरी. काढा घ्या पण बरं का. काय झालं? ते बघ ना. का कोण आहे? अरे बोराड्यांचा जावई येतो. जावई? हा काय सांगता? अहो यो नक्की आत्महत्या करून राहिलाय का नुसती मोकार नाटकी करून राहिलाय? पडलं 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 बघ, पडलं 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 खाली, पडला पडला. ओ मुन्न्याचे पप्पा, मुन्न्याचे पप्पा. मेला, मुन्न्याचा पप्पा मेला. मी काय म्हणून राहिले? हा मी म्हणून राहिले दार उघडा. अरे हा ओ मुन्न्याचे पप्पा. हा हा ना, दार उघडं पाहिजे होतं.
पप्पी कुठे जाऊन बसली? पार आणायला गेले का? पाराचा कारखाना टाकू राहिलीये. किती वेळ झाला? पीएचडी करते म्हणे, पीएचडी. थांब, मी खाली जाऊन बघतो. तुम्ही कुठे चालला महाभारत सांगायला कोणाला? हा, कपा ढकला दरवाजा आधीच या. मी काय जेसीबीचा पंजा आहे का ढकल दार घेऊ उडायला? मुन्न्याचे पप्पा, ओ मुन्न्याचे पप्पा, मी काय म्हणून राहिले? ठीक आहे, द्या एकदाचा जीव. संपून टाका सगळं. माझं नाव मिलीचं नशिबात फुटकंय. अरे